दिवाळी म्हटले की लक्षात येतात फटाके, दिवे आणि फराळ. पण या प्रकाशाच्या सणात एक दिवस असा आहे जो विसरत चालला आहे. पण ज्यामागे दडली आहे भक्ती, दानशीलता आणि समतेची एक सुंदर कथा. तो दिवस म्हणजे बलिप्रतिपदा. कधी काळी एक महान राजा होता, बळीराजा, महाबली. तो असुरवंशात जन्मलेला असला तरी त्याचं राज्य लोकशाही आणि न्यायाचं प्रतीक होतं. त्याच्या राज्यात अन्याय नव्हता, भेदभाव नव्हता, सगळे लोक सुखात होते. देवांनाही त्याचं वैभव पाहावत नव्हतं. सर्व देवता भगवान विष्णूंना विनंती करतात आणि देवतांसाठी भगवान विष्णूंनी एका लहान ब्राह्मण मुलाच्या रूपात वामन अवतार घेतला आणि वामन भगवान बळीराजाच्या यज्ञात आले आणि त्या ठिकाणी 3 पावलांची जमीन मागितली. बळीराजाने मोठ्या दानशीलतेने होकार दिला. त्याच क्षणी वामनाचं रूप विराट झाले. एका पावलात पृथ्वी, दुसऱ्यात स्वर्ग व्यापला. आता 3रं पाऊल कुठं ठेवायचं? बळी हसला आणि म्हणाला, प्रभू, 3रं पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा. वामनाने अर्थात वामन भगवंताने, विष्णू भगवंताने 3रे पाऊल ठेवताच बळी पाताळात गेला. पण त्याच्या भक्तीने विष्णू प्रसन्न झाले. त्यांनी बळीला वचन दिलं, दरवर्षी दिवाळीच्या दिवशी तू पृथ्वीवर येशील आणि लोक तुझं स्वागत करतील. त्याच दिवसाला आपण म्हणतो बलिप्रतिपदा. मित्रांनो, कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हे नाव आहे. या दिवशी भगवान विष्णूने वामन अवतार घेऊन बळीराजाला पाताळात लोटले. या दिवशी दीपदान करील त्याला यमयातना भोगाव्या लागणार नाही, असा वामनाने बळीला वर दिला. या दिवशी बलिपूजा करण्याची ही पद्धत आहे. बळीची अश्वारूढ प्रतिमा उंच जागी उभी करून तिच्या भोवती 21 दिवे मांडण्याची ही चाल आहे. बळीराजा देवांचा शत्रू असला तरी तो दुष्ट नव्हता. अलोट दातृत्व आणि प्रजाहित दक्षता याविषयी त्याची ख्याती होती. त्याचे राज्य हे सुराज्य होते, म्हणूनच ते राज्य पुन्हा प्रस्थापित व्हावे अशी आकांक्षा लोकांमध्ये आपल्याला दिसते. या दिवशी लोक म्हणतात, इडापिडा टळो, बळीचं राज्य येऊ. म्हणजेच दुःख, संकट दूर जाऊ देत आणि पुन्हा एकदा न्याय, समता आणि सुखाचं राज्य येऊ दे. म्हणून मित्रांनो, बलिप्रतिपदा म्हणजे फक्त परंपरा नाही, तर ती एक शिकवण आहे. दान, भक्ती आणि प्रामाणिकपणा कधी व्यर्थ जात नाही. धन्यवाद. रामकृष्ण हरी.